आरव घरी आला तेव्हा सान्वी गाढ झोपली होती. मेडिसिनचा असर म्हणून असेल कदाचित. तो कितीतरी वेळ तिच्याकडे पाहत होता. एक असं सत्य जे फक्त सान्वी सांगू शकत होती, पण सध्या तरी तिला ते आठवत नव्हतं. तिला जुनं काही आठवणं आता गरजेचं होतं, कारण त्यामुळे पुढचा मार्ग सोपा होणार आहे. एका नावामुळे आज आरवचं आयुष्य सान्वीसोबत जोडलं गेलं होतं. एक गैरसमज त्याच्या आयुष्यावर भारी पडला होता. असं नव्हतं की सान्वीसोबत लग्न झाल्याचा त्याला पश्चाताप वाटत होता, पण या नात्यात त्याला सगळ्यात जास्त फेस करावं लागत होतं. कितीतरी वेळ तो या कुशीवरून त्या कुशीवर वळत होता. उद्या पियाला भेटून तिच्याशी बोलून काहीतरी क्लू नक्कीच मिळेल, या आशेने तो खूप उशिरा झोपी गेला. आरव सकाळी लवकर ऑफिसला जायला निघाला. तो आवरत असताना सान्वी त्याच्यासाठी चहा घेऊन आली. आरव, ती म्हणाली. हां, सगळं ठीक आहे ना? नाही म्हणजे सकाळपासून पाहते मी, तुम्ही कुठल्या ना कुठल्या विचारात हरवल्यासारखे वाटताय, ती बोलली. सगळं ठीक आहे सान्वी, डोंट वरी. मला सांग, तुला काल शांत झोप लागली ना? मेडिसिन घेतेस म्हणून विचारतोय, तो म्हणाला. हो लागली. विचित्र स्वप्न वगैरे पण पडलं नाही, ती हलकं हसत म्हणाली. गुड. बरं, मला आज रात्री घरी यायला उशीर होईल, तुम्हीही आवरून घ्या, तो म्हणाला. हो चालेल. सान्वी, मला सांग, ज्या मुलाने सांजला वाचवलं तो नक्की कसा आहे? आय मीन ऑफिसमध्ये त्याचं बिहेवियर कसं आहे? आरव अंदाज घेत म्हणाला. एकदम डिसेंट मुलगा आहे तो. माझ्याच टीममध्ये काम करतो. काम पण चांगलं आहे आणि वागणं बोलणं पण व्यवस्थित आहे. का, काय झालं? ती म्हणाली. काही नाही गं, सहज विचारलं. त्याने आपल्या सांजचा जीव वाचवला ना म्हणून, तो म्हणाला. हा पण एक सांगू, ती बोलली. हां सांग ना. मला नेहमीच त्याच्याकडून वेगळ्या वाईब्स मिळतात. नक्की काय ते सांगता येत नाही, पण एखादी ओळखीची व्यक्ती भेटल्यावर कसं वाटतं तसं काहीसं. पण मला नाही वाटत मी त्याला कधी भेटली आहे, सान्वी तंद्रीत बोलून गेली. होतं असं कधी कधी, तो म्हणाला. पण त्याच्या डोक्यात विचारचक्र फिरू लागले. त्याने सेनला ऑलरेडी त्याची माहिती काढायला सांगितली होती. सेनकडून कळेल नक्की काय आहे ते. आरव, ती म्हणाली. हां, काही बोललीस का तू? तो म्हणाला. राजच्या लग्नाच्या शॉपिंगबद्दल विचारत होते मी. कधी जायचं आहे शॉपिंगला? ती म्हणाली. राजसोबत बोलून कळवतो तुला, आरव म्हणाला. चहा घेऊन तो ऑफिसला जायला निघाला. लाराने कालपासून पियाची चांगलीच खातिरदारी केली होती. पियाने सगळं सांगितलं होतं, फक्त त्याचा चेहरा आणि नाव मात्र सांगायला तयार नव्हती. लाराने आरवला कॉल करून ही गोष्ट कानावर घातली. आरव थोड्या वेळात इकडेच यायला निघणार होता. सान्वी ऑफिसला आली तेव्हा तिथलं वातावरण थोडं वेगळं वाटलं तिला. ऑफिसच्या इमारतीबाहेर पोलिसांची गाडी दिसली. ती पटकन आत निघून आली. शर्मा, काय झालं? पोलीस ऑफिसमध्ये काय करताय? ती म्हणाली. मॅडम, HR डिपार्टमेंटची रीटा माहिती आहे ना तुम्हाला? हो माहिती आहे. खूप हुशार आणि मेहनती मुलगी आहे ती. तिचं काय? सान्वी बोलली. तिने आपल्या बिल्डिंगच्या टेरेसवरून उडी मारून सुसाईड केली, तो म्हणाला. व्हॉट? पण का? सान्वीने आश्चर्याने विचारलं. कारण अजून तरी समजलं नाही आहे. पोलीस सगळ्यांची चौकशी करतायत. तिच्या बॉयफ्रेंडसोबत पोलिसांचं बोलणं झालं आहे. तो म्हणतो गेले काही दिवस ती टेन्शनमध्ये होती, कारण त्यालाही माहीत नाही. पोलीस आता सगळ्याचा शोध लावतील तेव्हा समजेल, शर्मा म्हणाले. सान्वीला रीटाचं खूप वाईट वाटलं. चांगली मुलगी होती ती. एवढ्या चांगल्या मुलीने असं आयुष्य संपवावं तिला पटलं नव्हतं. विचार करत ती केबिनकडे निघून गेली. सान्वीला केबिनमध्ये जाताना पाहून तो तिरकस हसू लागला. सान्वी मॅडम, रीटा केली त्याचं तुम्हाला फार वाईट वाटलेलं दिसतंय. पण मग जेव्हा तुमची लाडकी सांज जाईल आणि तुमच्या सासऱ्यांना तुमचं सत्य समजेल तेव्हा मजा आएगा, बहुत मजा आएगा, तो मनातच हसत म्हणाला आणि त्याच्या डेस्ककडे निघून गेला. लाराने मारून मारून पियाची अवस्था पार बिकट केली होती. तिच्याकडून बऱ्याच गोष्टी समजल्या होत्या, पण जे हवे होतं ते मात्र हाती लागलं नव्हतं. आरव तिच्यासमोर बसला. मला जे माहिती होतं ते मी सांगून झाले, समजलं तुला? आता तू परत तेच ते विचारणार असलास तर मी उत्तर देणार नाही, पिया मग्गुरपणे म्हणाली. तसं लारानं तिच्या सणकण कानाखाली खेचली. सरांसमोर बोलताना आवाज खाली करून बोलायचा, समजलं तुला? बोल चल पटपट, लारा चिडत म्हणाली. कोण आहे तो तुझा, ज्याच्यासाठी तू मला नाकारलंस? राजचं आयुष्य खराब केलंस, आताही करतेयसच. सान्वीला त्रास देतेस. तुझा सान्वीसोबत कसला पर्सनल इश्यू आहे, त्याने शांतपणे विचारलं. मी तुला म्हणाले ना, तू त्या सान्वीला सोडून दे, आपण दोघे लग्न करू. तसंही ती तुझ्यासोबत जास्त दिवस नसणार आहे आरव. लवकरच तो तिला घेऊन जाईल. नंतर तू देवदास होऊन फिरण्यापेक्षा वेळीच सोड. तुझी फॅमिली सिक्युअर राहील, पिया म्हणाली. हे लग्न करायला तूच भाग पाडलंस ना मला? आरव तरीही शांतच होता.
हो, कारण मला त्याचे पैसे मिळाले होते. तसंही ज्याने मला पैसे दिले तो सान्वीला घेऊन जाणारच आहे. मग मला तुझ्याशी लग्न करता येणार होतं म्हणून मग मी. पिया म्हणाली, तू मला बावळट समजतेस का गं? तुझ्याशी लग्न? आणि मी? आता तर तो प्रश्नच राहत नाही. जी मुलगी पैशासाठी मला दुसऱ्या मुलीसोबत लग्न करायला लावू शकते ती उद्या पैशासाठी काहीही करेल. असो, मला सुरुवातीपासून सगळं ऐकायचं. बोल पटपट. कोण लागतो तू तुझा? आरव म्हणाला, तो माझा कुणीही लागत नाही. माझ्या एका रिलेटिव्हच्या बॅचलर पार्टीत मला तो भेटला. तोही त्या पार्टीला आला होता. दिसायला हँडसम, टॉल, रिच असल्याने मी त्याच्याकडे अट्रॅक्ट झाले. मी खूप घेतली होती. तो स्वतःहून माझ्याशी बोलायला आला म्हणून मी हवेतच होते. त्या दिवशी आमच्याच फक्त बोलणं, डान्स एवढंच झालं. पण परत दुसऱ्या दिवशी बारमध्ये मला तो भेटला. त्या रात्री आमच्यात. ती पुढे बोलता बोलता थांबली. समजलं मला. पुढे बोल. मला तुझ्याकडून कुठलीही चांगल्या वागणुकीची अपेक्षा नाहीये. बोल बोल. आरव म्हणाला. त्यानंतर आम्ही रोज भेटत होतो. तो खूप पैसेवाला होता त्यामुळे मीही फार विचार केला नाही. तेव्हा त्याने मला तुझ्याबद्दल आणि सान्वीबद्दल सांगितलं. सुरुवातीला तर मी तयारच नव्हते. तुझं तिच्याशी लग्न लावून द्यायला मला पटलं नव्हतं. पण त्याने मला जी अमाऊंट ऑफर केली ती पाहून मग. ती बोलली. त्याने कारण काय सांगितलं? आरव म्हणाला. त्याला सान्वीने फसवलं, तेही तुझ्यासाठी. तिला तू आवडत होतास म्हणून तिने त्याच्याशी ब्रेकअप केलं. तुला हे कारण खरं वाटलं? तो म्हणाला. आधी नव्हतं वाटलं, पण जेव्हा तुला सान्वीचं स्थळ आलं तेव्हा माझा विश्वास बसला. फसवलं तर तूही होतंस मला. कित्येक वेळा फसवलंस. लिस्ट देऊ शकतो मी. किती पैसे दिले त्याने तुला? आरव म्हणाला. सुरुवातीला 2 लाख, नंतर लागतील तसे. ती म्हणाली. नाव काय आहे त्याचं? कोण आहे तो? आरव बोलला. माहीत नाही. म्हणजे त्याने त्याचं नाव विशाल सांगितलं होतं. तो मास्क लावून त्याचा चेहरा लपवतो. मी त्याचा खरा चेहरा अजूनही पाहिला नाहीये. पिया म्हणाली. काय मुलगी आहेस ग तू? ज्याच्यासोबत सगळं काही करून मोकळी झालीस त्याचा सगळा चेहरा माहिती नाहीये. पैशासाठी इतक्या खालच्या पातळीला उतरतेस तू. लारा हिच्या मोबाईलमधून काय मिळालं? हिचे कॉल रेकॉर्ड चेक केलेस? तो बोलला. हो केले सर. हिला ज्या नंबरवरून सतत कॉल येत होते तो नंबर सध्या बंद आहे. मोबाईलमध्ये फार काही मिळालं नाही. पण तरीही मोबाईल आज स्कॅन करायला देणार आहे. बँक बॅलन्स मात्र तगडा आहे मॅडमचा. ती म्हणाली. काम पण तर तेवढंच तगडं करतायत. बँक बॅलन्स तर असणारच. तो म्हणाला. जे हवंय ते मी सांगितलं. आता मला जाऊ दे. पिया म्हणाली. तू मला मूर्ख समजली का? की त्याला मूर्ख समजली? तू मला सगळं सांगितलेस. हे समजल्यावर तो तुला सोडणार आहे? तसं तू मेलीस तर मला काही फरक पडणार नाहीये. पण तरीही याचा दी एंड तुझ्या हातूनच करणार आहे मी. बाय द वे तुला एक गोष्ट माहिती आहे? जब गीदड़ की मौत आती है तो वह शहर की तरफ भागता है. तसं त्याचं झालंय. त्याचा अंत जवळ आलाय म्हणून तो आरव आहुजाच्या मागे लागलाय. त्याचा खरा गुन्हेगार मी नाही, आरव देशमुख होता पिया. पर कोई बात नाही. आता सामना बरोबरीने रंगणार. तो जिथे लपला असून तिथून त्याला शोधून काढेल मी. आरव म्हणाला. पिया आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होती. याचा अर्थ हा तो आरव नाहीच आहे. ती डोळे विस्फारून त्याच्याकडे पाहू लागली. पिया कितीतरी वेळ आरवचं बोलणं पचवण्याचा प्रयत्न करत होती. म्हणजे हा तो आरव नाहीच आहे ज्याने सान्वीचा जीव वाचवला. माय गॉड, मूर्ख बेअक्कल पिया. नको त्या व्यक्तीच्या नादी लागून तू स्वतःच्या आयुष्याची माती करून घेतीस. आता मी काय करू? आरव आता माझ्याशी नीट वागणार देखील नाही. कदाचित सान्वी त्याच्या आयुष्यातून गेली तर तो माझ्यावर प्रेम करेल. पण त्याने मला इथून सोडलं तर मी काहीतरी प्रयत्न करेल ना. नाहीच सोडलं तर नाही सोडलं पिया. तसंही तो सान्वीला आणि आरवला एकमेकांपासून दूर करणारच आहे. तू फक्त वाट पहा. ती स्वतःच्या मनाला समजवत म्हणाली. आरव दिवसभर कामात बिझी होता. एकीकडे काल रात्रीपासून जे काही घडलं त्याचा तो विचार करत होता. आरवसोबत त्याचं काय क्रॉस आहे हे तर लक्षात येत होतं. तिथे फक्त गैरसमज होता. पण सान्वीसोबत तो असं का वागला असेल? काहीतरी स्ट्रॉंग कारण असणार तर नक्की होतं. तो विचार करत बसला असताना अंश केबिनमध्ये आला. आरव. अंश काय झालं? तुझ्या चेहऱ्यावर इतकी काळजी का दिसते? तो म्हणाला. तुला रीटा आठवते? HR डिपार्टमेंट. अंश बोलला. हां आठवते. तिचं काय? तिने ऑफिसच्या टेरेसवरून सुसाईड केली. काय? तिने सुसाईड केली? स्ट्रेंज. आरव म्हणाला. सर. सेन पटकन त्याच्या केबिनमध्ये आले. त्यांच्या हाती देखील काही महत्त्वाची माहिती लागली होती. बोला सेन, काय म्हणताय? त्यांना इतकं गडबडीत आलेलं पाहून त्याने विचारलं. सर, तुमच्या बहिणीला ज्या माणसाने वाचवलं त्याची मी माहिती काढली. सर, त्याच्याबद्दल फार काही समजलं नाही. हां, पण तो ज्या ऑफिसला जॉईन झालाय त्या ऑफिसला जॉईन होण्यासाठी कुणीतरी रीटा नावाच्या मुलीने मदत केली होती. तो म्हणाला. खबर पक्की आहे ना सेन? आरव बोलला. अगदी पक्की आहे सर. गेले 2 महिन्यात तिच्यात आणि तिच्या बॉयफ्रेंडमध्ये वाद होत होते. ज्याला कारणीभूत हाच होता.
त्याचं बाकी काही बॅकग्राऊंड मिळतंय का? आरव बोलला. काहीच नाही सर. म्हणजे तो कुठे जन्मला, त्याची फॅमिली काहीच सापडत नाही आहे. हे खूप विचित्र आहे सर. मला वाटतं तो चेहरे बदलत असावा. असू शकतं. आपण ही गोष्ट नाकारू शकत नाही. पियाने त्याचा चेहरा नीट पाहिला नाही म्हणतेय. कदाचित ती खोटं बोलते किंवा तो चेहरा बदलून तिच्या समोर जात असावा. पण त्याने रीटाला मारल्याचा पुरावा आपल्याला मिळाला पाहिजे. आपण फक्त संशयाच्या आधारावर त्याला पकडू शकत नाही. त्याच्या हालचालींवर लक्ष असू दे सेन. कदाचित हाच तो असेल ज्याचा आपण शोध घेतोय. आरव म्हणाला. हो सर. आपला माणूस 24 तास त्याच्यावर पाळत ठेवून आहे. त्याची एक चुकी आणि तो आपल्या ताब्यात. सेन म्हणाले. गुड. आरव, पियाचं काय करायचं? जोपर्यंत तो आपल्या हातात येत नाही तोपर्यंत पियाला कैद राहू दे. तसंही बाहेर राहून उच्छंद मारते ती. आरव वैतागत म्हणाला. तुझंही बरोबर आहे. ती शांत राहण्यातील नाही. अंश म्हणाला. त्याला आरवचं बोलणं पटत होतं. थोड्या वेळात अंश आणि सेन आरवच्या केबिनमधून निघून गेले. कोण आहे हा माणूस? नक्की सान्वीने त्याचं एवढं काय बिघडवलं होतं म्हणून तो तिच्याशी इतकं वाईट वागतोय? काहीतरी मोठं कारण नक्की आहे. डॉक्टर राठोडना देखील त्याची पूर्ण कल्पना नाहीये. सान्वीला आठवल्याखेरीज हे प्रकरण सॉल्व्ह होणार नाही हे नक्की. आरव स्वतःशी म्हणाला. आरवला घरी यायला रात्रीचा 1 वाजून गेला. तो आला तेव्हा सान्वी झोपली होती. नेहमी ती त्याची वाट पाहायची. पण आज कशी काय झोपली असा प्रश्न त्याला पडला. त्याने तिच्याकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर थकवा पसरल्यासारखं वाटत होतं. इकडे तो मात्र शांतपणे बेडवर पहुडला होता. झोपली असेल का आमची सान्वी बेबी? झोपली असणार. झोपली असणार. एवढं स्ट्रॉंग औषध जे दिले. थकली असेल बिचारी. त्या डॉक्टर राठोडकडे जाते का ती? जाऊ दे बापडी. पण तिला कुठे माहिती आहे डॉक्टर राठोड नक्की कोण आहे ते? तिच्या बापाला समजलं नाही तर तिला कुठून समजणार? आरव दीक्षित स्वतःला खूप चालाक समजतोयस ना? पण तू स्वतःला जास्तच ओव्हर स्मार्ट समजतोयस. डॉक्टर राठोडने ज्या गोळ्या दिल्यात त्याने तुझी बायको खंगून जाईल. आधीच तिची मेमरी गेली. आता ती शारीरिकदृष्ट्या कमजोर होईल. मग तिला अजून शारीरिक आणि मानसिक त्रास होईल. त्यानंतर आगे का प्लॅन आगे. आता तर हे एन्जॉय करूया. तो स्वतःशीच हसू लागला. तो आरवच्या 4 पावलं पुढे होता. आरव त्याचा आसपास देखील नव्हता. जेवढा वेळा सरडा रंग बदलत नसेल त्यापेक्षा जास्त वेळा तो स्वतःची रूप बदलत होता. आरव फ्रेश होऊन बेडवर आडवा झाला. त्याने सान्वीला मिठीत घेतलं. नेहमी त्याच्या जवळ घेण्याने त्याला बिलगणारी ती आज अगदी मेल्यासारखी पडून होती. कदाचित मेडिसिनमुळे असं त्याला वाटलं. आणि ते खरं होतं. पण ती मेडिसिन कसली आहेत हे जर त्याला वेळेवर समजलं नाही तर मात्र सान्वीचं जे होईल ते पाहण्यापलीकडे होतं याची त्याला अजूनही कल्पना नव्हती. तो तिला जवळ घेऊन झोपी गेला. आरव सकाळी लवकर उठून जिम करायला निघून गेला. तो जिम करून रूममध्ये आला तेव्हा सान्वी नुकतीच आंघोळ करून बाहेर आली होती. नेहमी टवटवीत वाटणारी ती आज थोडी कोमजल्यासारखी वाटत होती. सान्वी, सगळं ठीक आहे ना सोना? बरं वाटत नाही आहे का तुला? त्याने तिला जवळ घेत विचारलं. काही कळत नाही आरव. खूप लो फील होते. झोप तर चांगली झाली आहे. काल तुम्ही आलेले देखील मला समजले नाही. असं कधी होत नाही. ती नाराज सुरात म्हणाली. इट्स ओके. कदाचित दिवसभर थकल्यामुळे तुला झोप लागली असेल. तू तिला समजवत म्हणाला. असेलही. पण मग मला फ्रेश वाटायला हवं. इतकं लो का वाटतंय? आपण डॉक्टरांकडे जाऊया का? तो म्हणाला. नाही नको. मी डॉक्टर राठोडना भेटायला जाईल तेव्हा त्यांच्याशी बोलून घेईल. ती म्हणाली. हरकत नाही. बरं तुम्ही आवरून घ्या ना. काल जेवायला देखील आमच्यासोबत नव्हतात. नाश्त्याला चला आमच्यासोबत बसा ना. ती म्हणाली. हो मी आवरून आलो. आरव बाद घ्यायला निघून आला. आज सांज नाश्त्याला खाली निघून आली होती. तिची एक्झाम जवळ आल्याने तिला कॉलेजला जायचं होतं. गुड मॉर्निंग सांज. गुड मॉर्निंग दादा. हे काय तू तयार होऊन कुणीकडे निघालीस? बरं वाटत नाही आहे ना? मग थोडा आराम कर. तो बोलला. आराम करून कसं चालेल? एक्झाम लागली माझी. मी ठीक आहे आता. ती बोलली. बरं मग जाताना गाडी आणि ड्रायव्हर घेऊन जा. तो म्हणाला. नाही नको अरे. गीता मला पिक करायला येणार आहे. ती बोलली. नक्की ना? हो दादा. ती म्हणाली. गुड. आई या संडेला शुभ्रा मुंबईत येणार. आपण रातचं केळवण घालून घेऊ. शॉपिंग पण बाकी आहे तीही करू. लग्नाला आपण सगळे जाणार आहोत. तो म्हणाला. हो राज बोलला मला. बरं झालं त्याचंही लग्न होते. त्यालाही सोबत होईल. मुलगी पाहुण्यातली आहे म्हणजे टेन्शन नाही. आई म्हणाला. आरव, गावावरून कॉल होता. गावची जमीन जी सगळ्यांच्या नावावर आहे ती विकून आपापला हिस्सा घ्यावा असं वहिनींचं म्हणणं होतं. छोट्या सुनबाई आणि छोट्या वहिनींसोबत राहणं आता त्यांना शक्य नाही म्हणत होते तर सगळीच वाटणी करून टाकावी. हरकत नाही. जसं तुम्हाला योग्य वाटेल तसं.
आरव म्हणाला. माझी इच्छा आहे की त्या पैशात 3 हिस्से करून आई, सांज आणि सान्वीच्या नावावर फिक्सला ठेवावे, नाहीतर गुंतवावे. तरी किमान किती पैसे येतील हो भाऊजी? मावशी म्हणाल्या. येतील 20-25 लाख. एवढे? अहो, मग ते लता आणि सांजच्या नावावर ठेवा. सुनेच्या नावावर कशाला हवे? उद्या ती पैसे घेऊन गेली म्हणजे? ताई, अगं काय बोलतेस तू? मावशी बरोबर बोलते आई. सान्वीच्या नावावर काही ठेवायची गरज नाही. माझे शेअर आहेत, आरव म्हणाला. हा निर्णय माझा आहे आरव, जो तुझ्या आईला मान्य आहे. इतरांना मान्य आहे की नाही याबद्दल विचार करण्याची गरज मला वाटत नाही. बाबा कडक शब्दात म्हणाले तसे सगळे चिडीचूप झाले. सान्वी मात्र शांत होती. आपण असं कुठलं पुण्य केलं म्हणून इतकी चांगली माणसं आपल्याला मिळाली असं तिला वाटून गेलं. जर आरवने या लग्नाला फोर्स केला नसता तर ती एवढ्या चांगल्या माणसांच्या प्रेमाला मुकली असती. प्रश्न हा नव्हता की बाबा तिच्या नावावर किती पैसे ठेवणार. प्रश्न हा होता की त्यांना तसं करावं वाटलं आणि याच गोष्टीचं तिला समाधान वाटलं. तिने समाधानाने आरवकडे पाहिलं. नेमकं तेव्हाच त्याने देखील तिच्याकडे पाहिलं. त्याने नजरेने तिला काय असं विचारलं. तिने नाहीमध्ये मान डोलावले आणि खाण्यावर लक्ष केंद्रित केलं. तर काय वाटतं तुम्हाला? काय होईल पुढं? कळेल नक्कीच पुढील येणाऱ्या काही भागांत. तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.